नमस्कार मित्रांनो, मराठी टेक CSC या चॅनलवरती पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आहे. दुधाळ गाय, म्हैस, कुक्कुटपालन, शेळी मेंढी पालन योजनेकरिता पशुसंवर्धन विभागाकडे ज्यांनी अर्ज केला होता अशांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आपण स्क्रीनवरती पाहू शकता अशा प्रकारे मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे. ज्यांना मेसेज आला आहे अशांनी कागदपत्रे अपलोड करायची आहे. यामध्ये तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी, त्याची साईज किती राहणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नोटिफिकेशन पहिले आपल्या मोबाईलला मिळत राहतील. तर चला तर मित्रांनो, लॅपटॉपच्या स्क्रीनवरती सर्वप्रथम या वेबसाईटवरती या. इथे आल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा हे पर्याय दिसत असेल, यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करण्यासंबंधी सूचना दिली आहे, हे वाचा आणि त्यानंतर बंद करा या पर्यायावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लाभार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक टाका. त्यानंतर इथे पासवर्ड टाका. पासवर्ड टाकून लॉग इन या पर्यायावरती क्लिक करा. इथे दिलेल्या बाबी लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर बंद करा या पर्यायावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे अर्जदाराची वैयक्तिक माहिती इथे दिलेली आहे. अर्जदाराचे नाव, अर्जदाराचे आधार कार्ड क्रमांक, त्यानंतर इथे ज्या योजनेसाठी अर्जदाराने अर्ज केला होता त्या योजनेचे नाव हे या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर इथे निवडलेले बाब आहे आणि त्यानंतर कागदपत्रे अपलोड करा. निवडा हे पर्याय दिसत असेल, यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर कागदपत्रे निवडा. अशा प्रकारे पेज ओपन होईल. या ठिकाणी पाहू शकता जे रेड स्टार आहे असे चिन्ह असलेले कागदपत्रे या ठिकाणी अपलोड करणे अनिवार्य आहे. कागदपत्रांमध्ये या ठिकाणी पाहू शकता फोटो, ओळखपत्राची सत्यप्रत. यामध्ये आपण वोटर कार्ड, पॅन कार्ड किंवा आधार कार्ड इथे अपलोड करू शकतो. अपलोड करण्यासाठी चूज फाईल या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी गॅलरी ओपन होईल. गॅलरीमधून आधार कार्डचे फोटो सिलेक्ट करा. या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे एरर आपल्याला दिसत असेल. फाईलची क्षमता जास्त आहे, कमाल क्षमता हे 100 KB पर्यंत असावी. तर त्या फोटोची साईज कमी करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे, तिथून क्लिक करून या वेबसाईटवरती येऊ शकता. इथे आल्यानंतर आपल्याला इमेज टूल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला एक ऑप्शन दिसत असेल कॉम्प्रेस इमेज, यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. यामध्ये सिलेक्ट इमेज हे पर्याय दिसत असेल, यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर गॅलरी ओपन होईल. गॅलरीमधून तो फोटो सिलेक्ट करायचा आहे. फोटो सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. यामध्ये आपल्याला खाली स्क्रोल करत यायचं आहे. इथे आल्यानंतर या ठिकाणी या फोटोची साईज 4.36 MB आहे आणि न्यू साईज जे की जनरेट झाली आहे ती 225 आहे. आपल्याला 100 KB पर्यंत साईज जनरेट करायचं आहे. त्यासाठी इथे पाहू शकता लेवल दिलेले आहे. हे लेवल आपल्याला जास्त करायचं आहे. इथे मी 85% ठेवतो आहे. त्यानंतर कम्प्रेस या बटनावरती क्लिक करतो आहे. इथे कॉम्प्रेसिंग होत आहे. तर न्यू साईज पाहू शकता 112 जनरेट झाली आहे. आपल्याला ही साईज पुन्हा कमी करायचं आहे. त्यासाठी हे लेवल मी जास्त करतो आहे 90 आणि कम्प्रेस या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता 77 KB मध्ये ही साईज कन्वर्ट झाली आहे. तर डाउनलोड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हे फोटो डाउनलोड होऊन जाईल. त्यानंतर पुन्हा एकदा या वेबसाईटवरती यायचं आहे. आल्यानंतर चूज फाईल यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करून ते फोटो सिलेक्ट करायचा आहे. हे आधार कार्ड अपलोड करण्यासाठी सेव्ह या पर्यायावरती क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्यानंतर निवडलेले कागदपत्र योग्य आहे का व जतन करण्यास अंतिम सहमती आहे का, इथे जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड अपलोड होऊन जाईल. त्यानंतर आहे 7/12 चूज फाईल यावर क्लिक केल्यानंतर तो 7/12 अपलोड करायचा आहे. त्यानंतर 8 इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर अपत्य दाखला किंवा स्वघोषणापत्र याची PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करून या ठिकाणी अपलोड करू शकता. त्यानंतर इथे आधार कार्ड लाभार्थ्याचा अपलोड करायचा आहे. त्यानंतर आहे रहिवासी प्रमाणपत्र, ते देखील इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर बँक खाते पासबुक चूज फाईल यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करून बँक पासबुक इथे आलेले असेल. त्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करून जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आहे राशन कार्ड किंवा कुटुंब प्रमाणपत्र, इथे पाहू शकता एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ घेता येईल. चूज फाईलवरती क्लिक करून राशन कार्ड या ठिकाणी अपलोड करू शकतो. त्यानंतर 7/12 मध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा इथे अपलोड करायचा आहे. चूज फाईलवर क्लिक करून ती फाईल आपल्याला अपलोड करता येईल. त्यानंतर जे लाभार्थी अनुसूचित जाती जमातीमध्ये येतात त्यांना जातीचा दाखला अपलोड करणे अनिवार्य आहे. त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र असल्यास या ठिकाणी अपलोड करा, अन्यथा हे सोडून दिले तरी चालेल. त्यानंतर दिव्यांग असल्याचा दाखला आहे किंवा बचत गट सदस्य असल्याचा त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाचे बँक खात्याच्या पासबुकाची पहिली पानाची साक्षांकित प्रत हे असेल तर अपलोड करा, अन्यथा सोडून दिले तरी चालेल. अशा प्रकारे इथे सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करता येईल. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.